कारोकांचं NF3 वर्जन आहे. बऱ्यापैकी प्लेयर्स हल्ली खेळताना दिसतात. हा गेम बिल वॉलचा आहे आणि बिल वॉल ब्लॅक खेळतात आणि ऑब्वियस ब्लॅकने जिंकलं आहे. तो कारोकाने E4 C6 आणि NF3 नाईट टू F3. ह्याच्यानंतर ऑब्वियस कारोकांमध्ये दुसरी मूव D5 असते काय झालं तरी. E क्रॉस D5, C क्रॉस D5, D4, नाइट F6, C4, नाइट C6, नाइट टू C3. ह्या पॉनवर आता दोन अटॅकर आहेत. एक नाइट अँड पॉन आहे. डिपेंडर दोन आहेत, नाइट आणि क्वीन आहे. बिशप टू F5. बिशप बाहेर काढून घेतला जातो, नाही तर तो आतमध्ये उगीच अडकून बसतो. बिशप टू G5. नाईटला थ्रेट सध्या तो पिन नाही झालेला आहे पॉन असल्यामुळे. तर क्वीन टू B6 ही काही चांगली मूव समजली गेली नाही, पण असते मॅक्सिमम कारोबारांमध्ये क्वीन टू B6 ला आणतात आणि हे पॉयझन पॉन जे आहे B2 याच्यावर थ्रेट लावून ठेवलेले असते. आहेच थ्रेट. म्हणजे कॉम्प्युटर सजेस्ट करतो की नाईट टू E4 किंवा हे पॉन E6 देऊन हा बिशप मोकळा करणे हे चांगले मूव होते. क्वीन टू B6. आता याने बिशपने नाईट मारून टाकला, त्याऐवजी हे चांगली वाईटच मूव झाली. C क्रॉस D5 केला असतं हे लाल दाखवलेले तर चांगलं. हां, क्वीन क्रॉस क्वीन क्रॉस त्याने B2 करून टाकलं. याच्यामध्ये काय पुढचा अटॅक या नाईटवर आहे, त्यामुळं इकडे त्याने जरा दुर्लक्ष केलं. हे केलं. नाईट क्रॉस D5. हां, म्हटलं तर बिशपला हे म्हटलं तर डेंजरस आहे की हा नाईट इथे आला C7 वर, तर तो याला फोर्क करेल. हां, त्याने काय केलं G क्रॉस, बिशप मारून टाकला. आता याने नाईट परत नेला. नाईट टू E3 फार बेकार मूव झाली. त्याच्याऐवजी क्वीन इथे आणली असती तर चांगलं झालं असतं. किंवा या नाईटला कोण प्रिव्हेंट करणार आहे इथे C2 वर फोर्क झाला असतं ना. कॉम्प्युटर पण ती मूव नाही सजेस्ट करेल. कॉम्प्युटर क्वीन म्हणतो, क्वीन टू C1 म्हणतो. एनिवे क्वीन टू C3 आणि चेक. नाईट D2 मध्ये घातला. नाईट क्रॉस D4, नाईट क्रॉस F5 ही पण चांगली मूव आहे. त्याच्यावर या रूक इथे आणून क्वीनला थ्रेट दिली असती, ते चांगलं झालं असतं. बॅड मूव. नाईट टू C2 आणि चेक. किंग E2, लॉंग कॅसल. आता हा रूक टू C1 खेळला, ती एकदम बेकार, कारण मेटच झाला. त्यामुळे त्याऐवजी क्वीन C1 ला घ्यायला पाहिजे ती, किंवा हा नाईट E4 ला घेऊन ह्याला थ्रेटन करायला पाहिजे. या मूवमध्ये काय झालं बघा. क्वीन D3 आली, रूक C1 खेळला, क्वीन D3 आणि चेकमेट. अशा तऱ्हेने 14 मूवमध्ये चेकमेट झालेला आहे. बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा.